गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण जो पाठ बघणार आहोत त्या पाठाचं नाव आहे इंधन बचत. तर या पाठाबद्दल माहिती सांगण्याच्या आधी मी तुम्हाला थोडी जनरल माहिती सांगणार. बघा, आपण आपल्या घरामध्ये स्वयंपाक करतो, स्वयंपाक खोलीमध्ये. तर त्याकरिता आपल्याला गॅस ऑन करावा लागतो. ती गॅस कशामुळे ऑन होते? जर चूल असेल, चूल सुद्धा सुरू करण्यासाठी कशाची ना कशाची गरज आपल्याला भासते. स्टोव असेल, त्याकरिता सुद्धा काहीतरी लागतं. रस्त्यावर ज्या गाड्या, बस, ऑटो रिक्षा, कार आपण बघतो, ते सुद्धा चालू करण्याकरिता कशाची तरी गरज असते. तर कशाची गरज असते? इंधन. त्यामध्ये इंधन हा पदार्थ घातल्याशिवाय त्या सुरू होऊ शकत नाही. गॅस जर संपला तर सिलेंडरमधला गॅस जर संपला, सिलेंडर रिकामा झाला, तर शेगडी ऑन होणार का? नाही. आणि स्वयंपाक बनणार का? नाही. म्हणजे ती जी गॅस आहे, ते जे रॉकेल आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे गाड्यांना सुरू करणारं, ते म्हणजे काय? तर ते म्हणजे इंधन. इंधन म्हणजे काय? तर इंधन म्हणजे जळाऊ पदार्थ. इंधन म्हणजे काय? ही व्याख्या मी ब्लॅकबोर्डवर लिहिलेली आहे, ती बघा. उष्णता किंवा ऊर्जा निर्माण करण्यासाठी जे जळाऊ पदार्थ वापरले जातात त्याला इंधन असे म्हणतात. यालाच इंधन असं म्हणतात. इंधन घातल्यावरच उष्णता किंवा ऊर्जा निर्माण केल्या जाते आणि त्यामुळेच ती वस्तू आपण वापरू शकतो. त्या जळाऊ पदार्थाला इंधन असं म्हणतात. आपल्या आजूबाजूला विविध गोष्टींमध्ये आपल्याला हा इंधन हा प्रकार दिसून येतो. तर या इंधनाचा साठा आपल्या भूतलावावर फार कमी प्रमाणात असतो. म्हणून त्याचा वापर आपण कसा करायचा? पाठाचं नाव काय आहे बघा, इंधन बचत. बचत म्हणजे काय? बचत म्हणजे सेविंग, वाचवून ठेवणे. आणि इंधन म्हणजे काय ते मी तुम्हाला आताच सांगितलं. तर त्या इंधनाची बचत, सेविंग कशी करायची हे आपल्याला या पाठाच्या माध्यमातून शिकायचं आहे. पाठामध्ये जे काही कठीण शब्दार्थ आलेले आहेत, मी ते तुमच्याकरिता ब्लॅकबोर्डवर लिहिलेले आहेत, ते बघून घ्या. पाठामध्ये बघा, आपल्याला पुस्तकामध्ये एक चित्र दिसत आहे. त्या चित्रामध्ये कोण कोण आहे? एक मुलगा दिसत आहे ज्याचं नाव आहे दिनू. त्याच्यासोबत एक त्याची मैत्रीण दिसत आहे जिचं नाव आहे फातिमा. आणि तो मुलगा गॅसवर काहीतरी तयार करत आहे आणि त्या मुलाच्या मागे कोणीतरी झोपलाय. त्या मुलाची आई पलंगावर झोपलेली आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला हा पाठ वाचून दाखवते. दिनूची आई आजारी होती. आजारी म्हणजे बिमार, रुग्ण, म्हणजे तिची तब्येत काही ठीक नव्हती. तो स्वयंपाकघरात आईसाठी चहा करत होता. दारावरची बेल वाजली. त्याने दार उघडले तर समोर त्याची वर्गमैत्रीण फातिमा उभी होती. आईसाठी, त्याची आई आजारी असल्यामुळे, कुणाची आई? दिनूची आई. दिनूची आई आजारी असल्यामुळे तो आईसाठी काय करायला गेला? स्वयंपाक खोलीमध्ये चहा करायला गेला. आजारी म्हणजे रुग्ण. कठीण शब्दांकडे लक्ष द्या तुम्ही. तेवढ्यामध्ये काय झालं? दारावरची बेल वाजली. त्याला आवाज आला. त्याने दार उघडून बघितले तर बघते तर कोण? त्याची वर्गमैत्रीण. वर्गमैत्रीण म्हणजे कोण? क्लासमेट. त्याची क्लासमेट वर्गमैत्रीण फातिमा दारावर होती. त्याने तिला घरामध्ये घेतले. मग त्या दोघांमध्ये काहीतरी संभाषण झालं. त्या संभाषणामधूनच या पाठामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे ते बघायचं आहे. दिनू, फातिमा ये बस. फातिमा म्हणाली, दिनू तू काय करतोस? ते एकमेकांना जनरल, आपल्या घरी कुणी आलं की आपण त्यांच्याशी असंच बोलतो ना, औपचारिक, ये बस वगैरे वगैरे, तसंच त्याने म्हटलं. आणि फातिमा त्याला विचारत आहे की तू काय करत आहेस? दिनू म्हणाला, आईसाठी चहा करतोय, तुझ्यासाठीही करू का? ॲज अ फॉर्मॅलिटी म्हणून त्याने विचारलं की तुझ्यासाठी सुद्धा करू का? फातिमा हसत हसत बोलली, नको, मी चहा घेत नाही. काय रे, एक कप चहा करण्यासाठी एवढं मोठं पातेलं? पातेलं शब्द बघा, लिहिलाय मी. पातेलं म्हणजे एक प्रकारचं भांड. ते छोटंही असू शकतं, मोठंही असू शकतं. तुमच्यासाठी पातेलं हा शब्द नवीन असेल. आपण गंज वगैरे हा शब्द वापरतो घरी. पॉट ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये.
पातेलं म्हणजे एक प्रकारचं भांडं. फातिमा त्याला काय म्हणत आहे की 1 कप चहा करण्यासाठी तू इतका मोठा पातेला का वापरत आहेस? त्याला ती विचारत आहे की तू का बरं एवढ्या मोठ्या पातेल्याचा वापर करत आहेस? दिनूला वाटलं काय झालं तर, काय बिघडलं त्यात, म्हणजे काय फरक पडतो बा? फातिमा म्हणाली, अरे छोटं पातेलं घेतलं असतंस तर पाणी लवकर उकळलं असतं. उकळणे म्हणजे काय तर बॉईल होणे. जर तू छोटं भांडं घेतलं असतंस तर तू जो चहा करत आहेस तुझ्या आईसाठी ते पाणी लवकर बॉईल झालं असतं, लवकर त्याला उकळी आली असती. दिनू तिला म्हणतो, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. बरं झालं तू सांगितलं तर, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. फातिमा मग त्याला सांगते, अरे छोट्या पातेल्यामुळे चहा लवकर झाला असता आणि हो इंधनाची म्हणजे गॅसचीही बचत झाली असती. ती त्याला का बरं छोटं पातेलं घ्यायला सांगत आहे की जर तू छोटं पॉट घेतला असता तर काय करावं लागलं असतं तुला? गॅसचा फ्लेम कमी ठेवावा लागला असता आणि कमी फ्लेममध्ये सुद्धा तुझं काम झालं असतं आणि गॅस सुद्धा स्लोली बाहेर आला असता, म्हणजे कमी प्रमाणात लागला असता. तुझं छोटं पातेलं घेण्यामुळे इंधनाची गॅसची बचत झाली असती. ही त्याला फातिमा समजावून सांगत आहे. दिनू म्हणाला, समजलं आणि लक्षातही आलं. दिनूने चहा कपात ओतला आणि आईला नेऊन दिला. दिनू तिला म्हणू लागला की कळलं मला तुला काय सांगायचं आहे ते. आता मी यानंतर असं करणार नाही, मला समजलं. त्याने चहा कपात ओतला. ओतणे म्हणजे बघा टू पोर, टाकणे, त्यामध्ये कपामध्ये ओतला आणि आईला नेऊन दिला. तर मुलांनो बघा, हा पाठ जो आहे, आज आपण जो पाठ शिकला इंधन बचत, त्यामध्ये काय आहे? दिनू आणि फातिमा या दोघांमधला संवाद सांगितलेला आहे की ते दोघं काय बोलत आहेत. फातिमा नावाच्या मुलीने आपल्या मित्राला दिनूला एका छोट्याशा गोष्टीवरून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. तिने ते बघितलं म्हणून ती त्याला समजावू लागली की दिनू असं करायचं म्हणजे असं होईल. जर तू छोटं भांडं घेतलं तर गॅस कमी लागेल. पण आपला लेसन जो आहे, आपला जो पाठ आहे, हा एवढ्यापुरता मर्यादित आहे का आपल्यासाठी? नाही. आपल्याला या दोघांच्या संभाषणाचं फक्त एक टॉपिक आपल्याला दिला, पण मला तुम्हाला काय सांगायचं आहे ते बघा. इथे फक्त गॅसबद्दल सांगितलं. या गॅसबरोबरच आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अशा भरपूर गोष्टी आहेत, भरपूर वस्तू आहेत ज्यामध्ये आपण बचत करू शकतो. ज्याप्रमाणे आपण पैशांची सेविंग करतो ना, पैसे वाचले पाहिजे म्हणून प्रयत्न करत असतात, मम्मी पप्पा आपले करत असतात की नाही, त्याप्रमाणे या ज्या नैसर्गिक गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत, इंधन, त्यासुद्धा आपण बचत करायला हव्या. त्या जर आपण सेविंग नाही करणार तर समोर जाऊन आपल्या समोरच्या पिढीलाच त्रास होणार. म्हणजे आपली सेविंग आपल्या समोरच्यांच्या कामात यायला हवी, यासाठी आपण आजपासूनच प्रयत्न करायला हवे. आता हे झालं पाठाबद्दल. पाठाच्या खाली बघा, आपल्या पुस्तकामध्ये काही चित्रे दिलेली आहेत. मी तुम्हाला या ठिकाणी शो करत आहे. इथे बघा काय दिसत आहे तुम्हाला. स्टोव्हवर एक पातेलं ठेवलेलं आहे. तिथे काय म्हणत आहेत की जर तुम्हाला पातेल्यात पाणी गरम करायचं आहे तर त्यावर तुम्ही झाकणी ठेवून पाणी गरम करा. जर ते झाकून गरम केलं तर ते लवकर बॉईल होईल, लवकर उकळी येणार आणि गॅसची बचत होणार. तुम्ही लवकर गॅस बंद करणार किंवा लवकर स्टोव्ह बंद करणार. फक्त पाण्याच्याच बाबतीत नाही, असे भरपूर पदार्थ आहेत जे आपण झाकून शिजवले, तयार केले तर ते लवकर उकळी येते आणि ते लवकर शिजतात सुद्धा. ही गोष्ट आपण अवलंबायला हवी. दुसरं चित्र बघा. एक सायकलवर दिसत आहे मुलगी आणि एक दिसत आहे गाडीवर माणूस. ओके. तर इथे काय म्हणत आहेत की जर तुम्ही बाईक, कार या वाहनांचा वापर केला तर तुम्हाला काय लागेल? पेट्रोल लागेल, डिझेल लागेल की नाही? जर तुम्ही सायकल यूज केली तर तुम्हाला त्याकरिता इंधनाची गरज लागणार का? नाही. त्यासाठी फक्त तुमची एनर्जी तुम्हाला लागणार.
तसंच आपलं वैयक्तिक वाहन न वापरता, म्हणजे आपलं पर्सनल व्हेकल न वापरता जर आपण सार्वजनिक ज्या बसेस रिक्षा चालू असतात त्या यूज केल्या तेव्हा सुद्धा आपण इंधनाची बचत करू शकतो. म्हणजे काय होते, कारने जायचं, एकटाच व्यक्ती जाणार पण पेट्रोल तितकाच लागणार. तेच जर आपण बसने गेलो तर बसमध्ये भरपूर लोक मावतात, इंधन तितकंच लागणार पण एका वेळी 30-40 लोक जाऊ शकतात. हो की नाही, झाली की नाही इंधनाची बचत? हां, तर अशा या आजूबाजूच्या गोष्टींमधनं आपण इंधन बचत कशा प्रकारे करायची हे आत्मसात करायचं आहे, हे शिकायचं आहे. आपल्या पुस्तकात अजून चित्र आहेत ते बघा. हे बघा, बसने रेल्वेने प्रवास करा. हे याबद्दल मी आताच सांगितलं की वैयक्तिक साधनांचा वापर न करता सार्वजनिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न करा. शेवटचं बघा, सौर ऊर्जेचा वापर करा. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांचा तुम्ही वापर करायला सुरुवात करा. म्हणजे ऊर्जा निर्माण करा, सौर ऊर्जा घ्या आणि त्यापासनं तुम्ही जे काही कामं करता ती उपकरणं वापरून ते करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे त्याने सुद्धा इंधनाची बचत होण्यामध्ये मदत होईल. अशा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण मुलांना शिकायच्या आहेत. आपणच आपल्या देशाचं भविष्य आहोत, त्यामुळे आपण जर आतापासून या गोष्टी वाचवायला सुरुवात केली तर या आपल्याच कामात येणार आहेत समोर आणि आपल्या पिढीच्याच कामात येणार आहेत. तर इतकीच अपेक्षा तुमच्याकडनं करते की या पाठापासून तुम्ही काहीतरी शिकला असाल आणि तसंच फॉलो तुम्ही घरी सुद्धा कराल. तुमची आई जर गॅसचा वेस्ट करत असेल, फ्लेम जास्त ठेवत असेल तर तुम्ही छोटे असून सुद्धा तुमच्या आईला समजावू शकता. तर अशा प्रकारे आपण हा पाठ बघितलेला आहे, इंधन बचत. या पाठातून आपण काही मूल्ये शिकलेलो आहे. ती मूल्ये कोणकोणती मी ते तुम्हाला ब्लॅकबोर्डवर लिहून दाखवते. तर या पाठामधून आपण काही मूल्ये शिकलो आणि तीच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये फॉलो करायची आहेत, आत्मसात करायची आणि त्या पद्धतीने आपल्याला वागायचं आहे. तर ती मूल्ये कोणकोणती ते बघून घ्या तुम्ही. इंधनाची बचत करावी हे आपण या पाठाच्या माध्यमातून शिकलो. जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी चालत जावे किंवा सायकलचा वापर करावा. जे मी आताच तुम्हाला सांगितलं, तर कुठेही जवळच्या ठिकाणी जायचं आहे तर गाडीची जर आवश्यकता नसेल तर गाडी काढायची नाही. म्हणजे तुम्हाला इंधन लागणार का? नाही. किंवा जायचंच आहे तर सायकलने जा. त्या माध्यमातूनही तुम्ही इंधनाची बचत करू शकता. तिसरं बघा, सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणाचा जास्तीत जास्त वापर करावा. गॅस, शेगडी ही वापरण्यापेक्षा सौर ऊर्जेवर चालणारी जी उपकरणं आहेत ती जास्तीत जास्त वापरामध्ये आणा, म्हणजे सुद्धा तुम्ही इंधनाची बचत करू शकता. तर या 3 मूल्यांच्या द्वारे तुम्ही आपल्या आजूबाजूला लागणाऱ्या, तुमच्या उपयोगासाठी लागणाऱ्या इंधनाची बचत करू शकता. तर हा आपला पाठ आहे इंधन बचत. Thank you.